गुड इव्हिनिंग फ्रेंड्स. पुन्हा एकदा बायोच्या लेक्चरमध्ये आपल्या सर्व विद्यार्थी मित्रांचं या ठिकाणी मी स्वागत करतो. आवाज वगैरे क्लिअर ऐकू येतोय का? मला कमेंट करून सांगा पटकन. होत होत नाही नाही. या टाईपचं घ्या. हो घ्या. तो चार्जेबल आहे बरं का. तो तो काढलं खाली. संपलेला. घ्या बरं, काढा बरं.
तर सर्व विद्यार्थी क्लास करता जॉईन झालेले आहे. तर आज आपण नवीन चॅप्टर त्या ठिकाणी स्टार्ट करतोय. चॅप्टरचं नाव आहे प्लांट वॉटर रिलेशनशिप. तर नेक्स्ट चॅप्टरमध्ये एकदम सोपा चॅप्टर आहे. काही पॉईंट्स जर त्याचे सोडले तर सर्व काही व्यवस्थित त्या चॅप्टरमध्ये आपल्याला लक्षात येण्यासारखं आहे. तर वॉटर इज कन्सिडर्ड ॲज अ एलिक्झर ऑफ लाईफ. एलिक्झर शब्दाचा अर्थ काय असतो तर जीवनाकरता अमृत असणार. एलिक्झर ऑफ लाईफचा अर्थ काय होतो की पाणी हे जीवनाकरता अमृत आहे. वॉटर कन्स्टिट्यूट्स ऑलमोस्ट 90 to 95% ऑफ मोस्ट ऑफ द प्लांट सेल्स अँड टिश्यू. साधारण कोणत्या पण प्लांट सेल किंवा टिश्यू मध्ये 90 to 95% काय असतं पाणी असतं. वॉटर हेल्प टू मेंटेन द टर्जिडिटी ऑन अँड शेप. एखादी सेल अशी असेल तर ती पाण्यामुळे राहते. जर पाणी नसेल तर अशी रिंकल्ड होऊन जाईल. लक्षात घ्या, पाण्यामुळे काय होतं जो सेलचे कठीणता आहे टर्जिडिटी आहे आणि सेलचा जो शेप आहे तो त्या ठिकाणी मेंटेन राहतो. वॉटर हेल्प द सेल टू मेंटेन द टर्जिडिटी अँड शेप. तर आता क्वेश्चन 2022 ला एक विचारलेला आहे. एलिक्झर ऑफ लाईफ इज. काय आन्सर येईल बघा बरं. एलिक्झर ऑफ लाईफ इज. एलिक्झर म्हणजे जीवनाचं अमृत काय आहे. आन्सर काय येईल बघा. ए ऑप्शन आहे वॉटर, बी ऑप्शन आहे न्यूट्रिएंट, सी ऑप्शन आहे मिनरल, फोर्थ ऑप्शन आहे गॅसेस. तर काय येईल तर करेक्ट आन्सर आहे ऑप्शन करेक्ट इज ए ऑप्शन. वॉटर इज द एलिक्झर ऑफ लाईफ. वॉटर हे एलिक्झर ऑफ लाईफ आहे. वॉटर कन्स्टिट्यूट्स अबाउट डॅश डॅश टू डॅश डॅश % ऑफ द प्लांट सेल अँड टिश्यू. सांगा आता वॉटर कन्स्टिट्यूट म्हणजे प्लांट सेल आणि टिश्यू मध्ये पाण्याचं प्रमाण किती आहे. तर काय येईल आन्सर ऑलरेडी आता बघितलं बघा 2025, 24, 22 ला विचारलेलं आहे. द करेक्ट आन्सर त्या ठिकाणी काय येईल सांगा. तर करेक्ट आन्सर येईल डी इज द करेक्ट आन्सर. कोणतं ऑप्शन करेक्ट येईल. डी हे त्या ठिकाणी करेक्ट आन्सर आहे. मग डी ऑप्शन येईल. नाव प्रॉपर्टीज ऑफ वॉटर. पाण्याच्या काय काय प्रॉपर्टी आहे तर सांगा रूम टेम्परेचरला वॉटर इज लिक्विड फॉर्म इन द ॲट रूम टेम्परेचर. रूम टेम्परेचरला पाणी लिक्विड फॉर्म मध्ये असतं. बेस्ट सॉल्वंट म्हणून वॉटर ऍक्ट होतं फॉर मोस्ट ऑफ द सोल्यूट. इट इज इनर्ट निष्क्रिय स्वरूपाचं इनऑर्गॅनिक कंपाऊंड आहे विथ न्यूट्रल पीएच व्हेन इन प्युअर फॉर्म. बघा जर पीएच 7 असेल तर न्यूट्रल कंडिशन असते. पीएच मोर दॅन 7 असेल, पीएच मोर दॅन 7 असेल तर बेसिक आणि पीएच लेस दॅन 7 असेल तर ऍसिडिक असतं. लक्षात घ्या या कंडिशन ऍसिडिक, न्यूट्रल आणि बेसिक. तर जे प्युअर वॉटर आहे ते कसं असतं. प्युअर वॉटर हे न्यूट्रल स्वरूपाचं असतं. त्याची पीएच 7 असते मित्रांनो प्युअर असेल तर. ड्यू टू दिस वॉटर इज आणि पीएच 7 आहे, वॉटर न्यूट्रल आहे आणि म्हणून इट ऍक्ट ॲज अ बेस्ट ट्रान्सपोर्टिंग मीडियम फॉर डिझॉल्व मिनरल्स अँड फूड मॉलिक्युल्स. डिझॉल्व मिनरल आणि फूड मॉलिक्युल यांच्याकरता एक चांगल्या स्वरूपाची ट्रान्सपोर्टिंग मीडियम म्हणून त्या ठिकाणी काय ऍक्ट होतं वॉटर ऍक्ट होतं. इट इज द बेस्ट aqueous medium for all the biochemical reaction occurring in the cell. काय सांगा. It is the best aqueous medium for all biochemical reaction occurring in the cell. सेल मध्ये होणाऱ्या सगळ्या बायोकेमिकल रिएक्शन करता वॉटर इज बेस्ट मीडियम. पाणी हे त्या ठिकाणी बेस्ट मीडियम असतं. लक्षात आलं. सांग वॉटर इज लिक्विड ॲट रूम टेम्परेचर, बेस्ट सॉल्वंट, न्यूट्रल व्हेन पीएच, न्यूट्रल पीएच म्हणजे पीएच इज 7 व्हेन इन प्युअर फॉर्म. जेव्हा ते कोणत्या फॉर्म मध्ये असेल प्युअर फॉर्म मध्ये असेल. अँड इट इज द बेस्ट ॲक्वियस मीडियम फॉर ऑल बायोकेमिकल रिएक्शन ऑकरिंग इन द सेल.
इट इज इसेन्शियल रॉ मटेरियल फॉर फोटोसिंथेसिस. फोटोसिंथेसिस पाण्याशिवाय होऊ शकत नाहीये. वॉटर हॅज हाय स्पेसिफिक हीट, हाय हीट ऑफ व्हेपरायझेशन, हाय हीट ऑफ फ्युजन. पाण्याची स्पेसिफिक हीट भरपूर जास्त असते. स्पेसिफिक हीट म्हणजे काय? 1 डिग्रीनी टेम्परेचर वाढवण्याकरता लागणारी हीट. हाय हीट ऑफ व्हेपरायझेशन म्हणजे पाण्याची वाफ तयार करण्याकरता लागणारी हीट आणि पाण्याला वितळवण्याकरता लागणारी हीट. हाय हीट ऑफ फ्युजन. अँड ड्यू टू दिस वॉटर ऍक्ट ॲज अ थर्मल बफर. आणि म्हणून वॉटर काय म्हणून ऍक्ट होतं? थर्मल बफर. त्यामध्ये ऍडिजिव्ह फोर्सेस पण चांगले असतात, कोइजिव्ह फोर्सेस चांगले असतात. त्यांच्यामध्ये हायड्रोजन बॉन्डिंग असतं आणि त्याचं सरफेस टेन्शन हाय असतं. लक्षात घ्या. बघा, हाय ऍडिजिव्ह फोर्सेस, हाय कोइजिव्ह फोर्सेस, हायड्रोजन बॉन्डिंग इज प्रेझेंट बिटवीन देम अँड हाय सरफेस टेन्शन. मग ड्यू टू हाय सरफेस टेन्शन अँड हाय ऍडिजिव्ह अँड कोइजिव्ह फोर्स. काय सांगा? हाय सरफेस टेन्शन अँड हाय ऍडिजिव्ह अँड कोइजिव्ह फोर्स इट कॅन बी इझिली राईज इन द कॅपिलरी. आणि त्यामुळे ते कॅपिलरीज मध्ये सहजपणे वर जाऊ शकतं. तुम्ही बघितलेले मेकॅनिकल प्रॉपर्टीज ऑफ फ्लुइड्स मध्ये कॅपिलॅरिटी. एखाद्या ट्यूब मध्ये पाणी वर जाण्याची जी प्रक्रिया असते त्याला म्हणता कॅपिलरी. एखाद्या वातीतून जे तेल आहे ते वरपर्यंत जातं, कॅपिलॅरिटी. झाडांच्या रूट्स मधून पाणी झाडाच्या टोकापर्यंत जाऊ शकतं, कॅपिलॅरिटी. कशामुळे असते? हाय सरफेस टेन्शन, हाय ऍडिजिव्ह फोर्स अँड हाय कोइजिव्ह फोर्स. एवढ्या कारणामुळे त्या ठिकाणी काय प्रेझेंट असतं? तर इट कॅन बी राईज इन द कॅपिलरीज. ते सहजपणे त्या ठिकाणी कॅपिलरीज मध्ये जाऊ शकतं. वॉटर ऍब्झॉर्बिंग ऑर्गन्स ऑफ द प्लॅंट. पाण्याला ऍब्झॉर्ब करणारे ऑर्गन्स कोणते? तर सांगा. पहिला, रूट इज द मेन ऑर्गन ऑफ वॉटर अँड मिनरल ऍब्झॉर्प्शन. लक्षात घ्या, रूट हा सगळ्यात मेन ऑर्गन असेल. रूट इज द मेन ऑर्गन ऑफ वॉटर अँड मिनरल ऍब्झॉर्प्शन. रूट्स हा सगळ्यात मेन ऑर्गन आहे वॉटर आणि मिनरल ऍब्झॉर्प्शन करता. इन टेरेस्ट्रियल प्लांट. टेरेस्ट्रियल प्लांट म्हणजे काय सांगा? टेरेस्ट्रियल प्लांट म्हणजे जमिनीवर येणारे झाड. सांगा, ते जमिनीतून पाणी कोणत्या फॉर्म मध्ये ऍब्झॉर्ब करता? प्लांट ऍब्झॉर्ब वॉटर इन द फॉर्म ऑफ लिक्विड फ्रॉम द सॉइल. काय सांगा? इन टेरेस्ट्रियल प्लांट, प्लांट ऍब्झॉर्ब वॉटर इन द फॉर्म ऑफ लिक्विड फ्रॉम सॉइल. इपिफायटिक रूट्स. आता बघा, हे नवीन पॉइंट. इपिफायटिक रूट्स इथे बघा. हे जे रूट्स हँगिंग रूट्स म्हणता यांना ऍक्च्युअल कसे? ह्याच्यात 2 प्रकारचे रूट्स आहे. असे झाडाला चिटकलेले रूट्स असतात काही, जे झाडाला सपोर्ट द्यायचं काम करतात. बघा, हे झाड दुसऱ्या झाडाच्या फांदीवर आलेलं आहे. लक्षात घ्या, हे जे झाड आहे हे ह्या झाडाच्या फांदीवर आहे. तर मग या फांदीला चिटकून राहण्याकरता काही रूट्स आहे की जे ह्या झाडाला फांदी बरोबर चिटकून ठेवतील. त्याला म्हणता क्लिंगिंग रूट्स. काय म्हणायचं सांगा? क्लिंगिंग रूट्स. जे कुठे आहे? फांदीला चिटकलेले मोठ्या झाडाच्या. आणि काही रूट्स आहे हे हँगिंग आहे, तर यांना म्हणता इपिफायटिक रूट. आणि यांच्यामध्ये काही स्पेशल टाईपच्या टिश्यू असतात, त्यांना म्हणता व्हॅलेमेन. इपिफायटिक रूट्स मध्ये स्पेशल टाईपच्या टिश्यू असतात. इपिफायटिक रूट्स कंटेन स्पेशल टाइप्स ऑफ टिश्यूज. आणि त्या कोणत्या आहे? व्हॅलेमेन. आणि ह्या व्हॅलेमेन टिश्यू मुळे हे रूट्स काय करू शकता? हवेतून पाणी ऍब्झॉर्ब करू शकता. लक्षात घ्या, जमिनीतून नाही, हवेतून पाणी. हवेतून म्हणजे मॉइश्चर ऍब्झॉर्ब करू शकताय. तर यांना म्हणता इपिफायटिक रूट्स. ऑर्चिड सारखं जे प्लांट आहे त्यांच्या मध्ये ही कंडिशन असते. बघा, इपिफायटिक प्लांट लाईक ऑर्चिड ऍब्झॉर्ब द वॉटर व्हेपर फ्रॉम द एअर विथ द हेल्प ऑफ इपिफायटिक रूट हॅव्हिंग स्पेशल टिश्यू कॉल्ड व्हॅलेमेन टिश्यू. काय लक्षात घ्यायचं? बघा, इपिफायटिक रूट्स किंवा इपिफायटिक प्लांट लाईक ऑर्चिड ऍब्झॉर्ब द वॉटर व्हेपर फ्रॉम एअर विथ द हेल्प ऑफ इपिफायटिक रूट्स हॅव्हिंग स्पेशल टिश्यू कॉल्ड व्हॅलेमेन. एक स्पेशल टिश्यू असते ज्याला काय नाव द्यायचंय? व्हॅलेमेन. तर बघा बरं, क्वेश्चन नंबर 3.
वॉटर कॅन इझिली राईज इन कॅपिलरीज ड्यू टू. असं पाण्याच्या नळीमध्ये पाणी असं वर जाऊ शकतं लेवलपर्यंत, जे तुम्ही फिजिक्समध्ये पण बघितलेलं आहे. तर हे कशामुळं आत्ताच आपण त्या ठिकाणी बघितलेलं आहे. सांगा बरं पटकन. समीक्षा मोरे, डी ऑप्शन. बाकीचे अक्षय गाडेकर, डी ऑप्शन. सिद्धी कुदळे, डी ऑप्शन. वेदांग सदावर्ते, डी ऑप्शन. तर करेक्ट ऑप्शन कोणतं आहे सांगा. पाण्यामध्ये आनंद उगले, डी ऑप्शन. हाय सरफेस टेन्शन असतं, पाण्याचं सर्फ माया थोरात, डी ऑप्शन. हाय ॲडिसिव्ह आणि कोइझिव्ह फोर्स असतात. या 3 कारणामुळे वॉटरमध्ये कॅपिलॅरिटी प्रेझेंट असते. कोणते कोणते? हाय सरफेस टेन्शन, हाय ॲडिसिव्ह फोर्स अँड हाय कोइझिव्ह फोर्स. अँड ड्यू टू दिस वॉटर शोज द कॅपिलॅरिटी. त्यामुळे वॉटर त्या ठिकाणी काय दाखवेल? कॅपिलॅरिटी दाखवेल. तर आन्सर येत आहे डी इज द करेक्ट आन्सर. कोणता असेल सांगा. डी हे या ठिकाणी करेक्ट आन्सर आहे. नेक्स्ट पार्ट. विच वन ऑफ द फॉलोइंग इज नॉट द प्रॉपर्टी ऑफ वॉटर. दिलेल्या 4 ऑप्शन पैकी कोणती प्रॉपर्टी नाहीये सांगायचंय. कोणती प्रॉपर्टी पाण्याची नाहीये ते सांगायचंय. दिलेल्या 4 ऑप्शन्स पैकी कोणती प्रॉपर्टी पाण्याची नाहीये. त्याला पटकन. सिद्धी सांगते सी ऑप्शन. अक्षय गाडेकर सी ऑप्शन. वेदांग सी ऑप्शन. समीक्षा मोरे सी ऑप्शन. प्रतीक्षा काळे सी ऑप्शन. तर करेक्ट ऑप्शन बघा. पीएच ऑफ प्युअर वॉटर इज ऍसिडिक. हे वाक्य चुकीचं आहे मित्रांनो. ऑप्शन म्हणून ते बरोबर आहे. तर पीएच ऑफ प्युअर वॉटर इज नॉट ऍसिडिक, इट इज द न्यूट्रल. पीएच ऑफ प्युअर वॉटर हे ऍसिडिक नाहीये, तर ही काय सांगा? न्यूट्रल आहे. तर करेक्ट ऑप्शन कोणतं आलं? सी इज द करेक्ट ऑप्शन. कोणतं ऑप्शन करेक्ट येईल मित्रांनो? सी हे त्या ठिकाणी करेक्ट ऑप्शन येईल. लक्षात घ्या सर्वांनी. सी इज द करेक्ट ऑप्शन फॉर दॅट. तर सगळ्यांनी सी ऑप्शन सांगितलेलं आहे, बरोबर आहे. नेक्स्ट. व्हेरियस प्रॉपर्टीज ऑफ वॉटर लाईक हाय सरफेस, हाय स्पेसिफिक हीट, हाय हीट ऑफ वेपरायझेशन आर ड्यू टू डॅश डॅश बॉन्ड बिटवीन वॉटर मॉलिक्यूल. पाण्याच्या मॉलिक्युल्स मध्ये कोणते बॉन्ड असतात की ज्यामुळे त्याच्यामध्ये या प्रॉपर्टी असतील? तर करेक्ट आन्सर कोणतं येईल? पाण्यामध्ये कोणती बॉन्डिंग असते मित्रांनो? हायड्रोजन बॉन्डिंग. हे असं असतं बघा. हे पहिला मॉलिक्यूल, हा दुसरा मॉलिक्यूल, तर इथं असं बॉन्डिंग असेल, याला म्हणता हायड्रोजन बॉन्डिंग. अँड दिस टाइप ऑफ बॉन्डिंग इज प्रेझेंट बिटवीन वॉटर मॉलिक्यूल. देअरफॉर वॉटर शो हाय स्पेसिफिक हीट, हाय हीट ऑफ वेपरायझेशन एक्सेट्रा ड्यू टू हायड्रोजन बॉन्डिंग. तर सगळ्यांनी आन्सर करेक्ट सांगितलं. बी इज द करेक्ट आन्सर. वेदांग सदावर्ते, सिद्धी कुदळे, अक्षय गाडेकर यांनी बी ऑप्शन त्या ठिकाणी सांगितलेलं आहे. माया थोरात करेक्ट ऑप्शन आहे. बी इज द करेक्ट ऑप्शन. बी त्या ठिकाणी करेक्ट ऑप्शन आहे. नेक्स्ट. विच ऑफ द फॉलोइंग प्लांट ऑर्गन इज मेनली इन्वॉल्ड इन ऍब्झॉर्प्शन ऑफ वॉटर अँड मिनरल. झाडाचा कोणता ऑर्गन आहे जो मेनली वॉटर आणि मिनरल यांचं ऍब्झॉर्प्शन करतो? तर एकदम पटकन सांगता आलं पाहिजे. चला क्विक क्विक क्विक. ए ऑप्शन. ए ऑप्शन. ए ऑप्शन. सिद्धी कुदळे, अक्षय गाडेकर, समीक्षा मोरे. करेक्ट ऑप्शन सांगितलेलं आहे. ए इज द करेक्ट ऑप्शन. वेदांग सदावर्ते. बघा 2024 आणि 23
या 2 वर्षात विचारला गेलेला क्वेश्चन आहे आणि एकदम सिंपल आहे की पाणी ॲब्झॉर्ब करणारा झाडाचा कोणता पार्ट आहे. तर करेक्ट ऑप्शन आहे दॅट इज बी ऑप्शन. का प्रतीक्षा काळे त्यांनी बरोबर सांगितलं, बेगनी बरोबर सांगितलेलं आहे, ऋतुजा ठेंगडेनी बरोबर सांगितलेलं आहे. करेक्ट ऑप्शन आहे ए. रूट्स इज द मेन पार्ट ऑफ द ॲब्झॉर्प्शन. नेक्स्ट वन इज आता रूट्स रिजन्स ऑफ टिपिकल रूट्स. रूट्स मध्ये वेगवेगळे भाग कोणते असतात. तर बघा इथे एक जो कॅप सारखा पोर्शन आहे बघा असा, याला म्हणता रूट कॅप. याला काय नाव द्यायचंय, रूट कॅप. त्यानंतर त्याच्यामध्ये जे रिजन आहे याला म्हणता रिजन ऑफ सेल डिव्हिजन. हा जो भाग आहे इथून एवढा याला म्हणता रिजन ऑफ सेल इलॉंगेशन. काय म्हणायचं सांगा, रिजन ऑफ सेल इलॉंगेशन. नंतर इथं जे रूट हिअर आहे याला म्हणता रिजन ऑफ सेल मॅच्युरेशन. बघा रूट कॅप आहे जे काय करतं तर सेलचं हे जे रिजन ऑफ सेल डिव्हिजन हे इथं काय होतं आता कंटिन्यू सेल डिवाइड होता म्हणून त्याला म्हणता रिजन ऑफ सेल डिव्हिजन. त्याला काय नाव द्यायचंय सांगा, रिजन ऑफ सेल डिव्हिजन. तर त्या ठिकाणी कंटिन्यू सेल डिवाइड होता आणि रिजन ऑफ सेल डिव्हिजनचं प्रोटेक्शन करण्याचं काम रूट कॅप करतं. रिजन ऑफ सेल डिव्हिजनचं काम काय सांगा, सेलची संख्या वाढवणं. रिजन ऑफ इलॉंगेशन काय आहे, सेलला इलॉंगेट करणं. आणि रिजन ऑफ मॅच्युरेशनचं काम काय आहे तर सेलला मॅच्युअर करणं. आणि हे जे रूट इयर्स आहे इथं तुम्ही बघू शकता, दीज आर द रूट इयर अँड दे आर हेल्पफुल इन द ॲब्झॉर्प्शन ऑफ वॉटर. आणि ते ज्या भागात असतात त्याला म्हणता अजून रूट ऑफ रिजन ऑफ ॲब्झॉर्प्शन. त्याला काय नाव द्यायचंय मग सांगा. पहिला पार्ट आहे रूट कॅप, दुसरा पार्ट आहे रिजन ऑफ सेल डिव्हिजन, तिसरा पार्ट आहे रिजन ऑफ सेल इलॉंगेशन, चौथा पार्ट आहे रिजन ऑफ सेल मॅच्युरेशन आणि लास्ट पार्ट आहे रूट हियर्स. नाउ स्ट्रक्चर ऑफ रूट हियर. स्ट्रक्चर ऑफ रूट हियर्स बघा इथं हे स्ट्रक्चर त्या ठिकाणी दाखवलेलं आहे रूट हियर्सचं. तर रूट हियर्स मध्ये काय काय कंडिशन्स प्रेझेंट आहे बघा. ह्या ठिकाणी हे जे पार्ट दाखवले तर दीज आर द मायटोकॉन्ड्रिया. 1-2 मिनिटं. आता रूट हियर सेल आहे तर ही जी रूट्स आहे बघा याच्यामध्ये समजा मी हे असं रूट्स दाखवलं तर रूट्स मध्ये ही सेल असते इथं आणि त्याचं एक्सटेन्शन असं बाहेर असतं. हे असं असेल, हे रूट्स आहे म्हणजे हे जमिनीच्या खाली असेल, हे स्टेमचा पार्ट आहे आणि खाली रूट्स आहे आणि रूट्स मध्येही सेल आहे आणि याचं इनलार्ज व्ह्यू या ठिकाणी दिलेला आहे. आवाज येतोय सर्वांना. इनलार्ज व्ह्यू त्या ठिकाणी दिलेला आहे रूट हियर सेलचा. तर बघा जे रूट हियर सेल आहे ती या ठिकाणी आहे. मी म्हटलं तिथे एक्सप्लेन बघा ही जी इथं अशी रूट हियर सेल्स असतील आणि त्याचे येलो कलरचे एक्सटेन्शन त्या ठिकाणी दाखवलेले. तर आता कंडिशन बघा काय असते तर हे जे रूट हियर्स आहे तर याचं स्ट्रक्चर जर तुम्ही बघितलं तर याच्यामध्ये तुम्हाला काय काय दिसेल बघा. ही सेल आहे आणि हे त्याचं एक्सटेन्शन आहे, याला म्हणता सायटोप्लाझ्मिक एक्सटेन्शन. आणि याच्यामध्ये ही जी जागा आहे मित्रांनो ही एम्प्टी जागा आहे, व्हॅक्यूल म्हणायचं याला. काय नाव द्यायचं, व्हॅक्युअल. नंतर हे न्यूक्लियस आहे छोटंसं एका साईडला झालेलं न्यूक्लियस आहे. हे जे ब्लॅक कलरचे डॉट्स दिलेले इथं बघा असे ब्लॅक कलरचे डॉट हे मायटोकॉन्ड्रिया आहे. नंतर याला म्हणायचं सेल मेम्ब्रेन, सेल वॉल.
नंतर इथं जे असतं सायटोप्लाझम आहे, आतमध्ये जे असेल ते काय असेल सांगा, सायटोप्लाझम. म्हणजे याचा अर्थ काय सांगा, की मी जर इथं असं रूट्स दाखवलं तर ही जी आहे इथं आज दाखवतो, ही अशा टाईपची ही सेल आहे, रूट हेअर सेल म्हणायचं याला. काय म्हणायचं, रूट हेअर सेल. त्याच्यामध्ये तुम्हाला दिसेल इथं मी इथं दाखवतोय, हे व्हॅक्युअल, हे ब्ल्यू कलर दाखवले कोण आहे सांगा, व्हॅक्युअल आहे. इथं छोटस इथं दाखवतो न्यूक्लियस आहे, आणि इथं असे स्पॉट दिसत आहे ते मायटोकॉन्ड्रिया आहे. हे व्हॅक्युल म्हणजे मोकळी जागा आहे. आणि लक्षात घ्या मित्रांनो, हे जे कवरिंग आहे हे असं डबल कवरिंग आहे सेलच्या सेल वॉल मध्ये. वरचं जे कवरिंग आहे त्याला म्हणायचं सेल वॉल, आणि जे लाल कलर दाखवलेलं आहे त्याला म्हणायचं सेल मेम्ब्रेन किंवा प्लाझ्मा मेम्ब्रेन. म्हणजे आउटर सेल वॉल आणि इनर प्लाझ्मा मेम्ब्रेन आहे. आणि मध्ये जे लिक्विड असेल, इथं असं जे लिक्विड आहे त्याला म्हणायचं सायटोप्लाझम. काय म्हणायचंय, सायटोप्लाझम हे नाव त्या ठिकाणी दिल्या जाईल. मग काय काय बघा बरं, व्हॅक्युअल प्रेझेंट आहे, हे व्हॅक्युअल आहे. नंतर येलो कलरचं आहे, सायटोप्लाझम आहे. आउटर कवरिंग आहे, आउटर कवरिंग सेल वॉल आहे. इथे कट करून सांगतो बघा. आता सांगा, हे कोण आहे, व्हॅक्युअल. हे कोण आहे, न्यूक्लियस. हे येलो कलरचा पार्ट म्हणजे कोण आहे, सायटोप्लाझम. त्यानंतर हे पण व्हॅक्युअलच आहे. नंतर हे जे वरचं कवरिंग आहे पहिलं बघा, डबल लेअर दिसतोय ना, आउटर जो लेअर आहे तो सेल वॉल आहे, इनर जो लेअर आहे इनर तो सेल मेम्ब्रेन आहे, आणि हे मायटोकॉन्ड्रिया डॉट डॉट म्हणजे. तर बघा बरं, मग इट इज द काईल रूट हिअर. ऍब्झॉर्प्शन ऑफ वॉटर ऑकर्स थ्रू द रूट हिअर्स. पाण्याचं ऍब्झॉर्प्शन कोणाच्या मदतीने होईल, रूट हिअर्सच्या मदतीने होईल. रूट हिअर्स आर प्रेझेंट इन द रिजन ऑफ मॅच्युरेशन किंवा रिजन ऑफ ऍब्झॉर्प्शन. रूट हिअर ज्या भागात आहे त्या भागाला काय आणायचं, रिजन ऑफ ऍब्झॉर्प्शन. तर रूट हिअर्स आर प्रेझेंट इन द रिजन ऑफ ऍब्झॉर्प्शन म्हणा. रूट हिअर इज काय सांगा, सायटोप्लाझमिक एक्सटेन्शन कोणाचं, ऑफ इपिब्लेमा सेल. तर या ज्या सेल्स आहे मित्रांनो, यांना नाव द्यायचं इपिब्लेमा सेल. ही सेल कोणती आहे, इपिब्लेमा. आणि त्याचं असं हे जे एक्सटेन्शन आहे बाहेर आलेला पार्ट त्याला म्हणायचं सायटोप्लाझमिक एक्सटेन्शन. मग रूट हिअर काय, रूट हिअर मध्ये सेल कोणते आहे हे आपल्या लक्षात आलं पाहिजे. रूट हिअर इज सायटोप्लाझमिक एक्सटेन्शन, दॅट इज द प्रोलॉंगेशन ऑफ इपिब्लेमा सेल. काय सांगा, रूट हिअर इज सायटोप्लाझमिक एक्सटेन्शन और prolongation of epiblema cell. Each root hair may be approximately, प्रत्येक रूट हेअरची लांबी किती असते हे पाठ करा, 1 to 10 मिलीमीटर. 1 मिलीमीटर टू 10 मिलीमीटर. लक्षात घ्या. काय सांगा बरं, याच्यात मेन पॉइंट काय आहे, रूट हेअर कुठे प्रेझेंट आहे तर लक्षात घ्या, रिजन ऑफ ऍब्झॉर्प्शन म्हणायचं. नंतर सांगा ते काय आहे, सायटोप्लाझमिक एक्सटेन्शन आहे. कोणाचे, इपिब्लेमा सेलचे. इच रूट हिअर मे बी अप्रॉक्सिमेटली 1 to 10 मिलीमीटर लॉंग अँड हॅज अ ट्यूब लाईक स्ट्रक्चर. काय लक्षात घ्यायचं बघा, इच रूट हिअर मे बी अप्रॉक्सिमेटली 1 to 10 मिलीमीटर लॉंग अँड ट्यूब लाईक स्ट्रक्चर. 1 to 10 मिलीमीटर लॉंग असतो आणि ट्यूब लाईक स्ट्रक्चर असेल. इट इज कलरलेस, अनब्रँच, याचं काही नाही एवढं. शॉर्ट लिव्ड, हे लक्षात घ्या, शॉर्ट लिव्ड असतं. इपिमेरल अँड डेलिकेट, नाजूक आहे. हे सांगितलं तुम्हाला. प्लाझ्मा मेम्ब्रेन, सेल वॉल सांगा, विच इज त्या ठिकाणी इट इज अ लार्ज, इट हॅज अ लार्ज सेंट्रल व्हॅक्युअल सराउंडेड बाय थिन फिल्म ऑफ सायटोप्लाझम, प्लाझ्मा मेम्ब्रेन अँड थिन सेल वॉल विच इज 2 लेयर. बघा आता सेल वॉल मध्ये परत 2 लेयर आहे. कोणते कोणते, आउटर लेयर, हे लक्षात घ्या. आउटर लेयर इज मेड अप ऑफ पेक्टिन, ओ लक्षात घ्यायचं, OLP. आउटर लेयर इज मेड अप ऑफ पेक्टिन आणि ILC. इनर लेयर इज मेड अप ऑफ
या सेल्युलोज. सांगा आउटर लेअर जो आहे तो पेक्टिन नावाच्या केमिकल पासून बनलेला असेल. आउटर लेअर पेक्टिन नावाच्या केमिकल पासून बनलेला आहे. तर इनर लेअर इज मेड अप ऑफ सेल्युलोज. आउटर लेअर इज कंपोज्ड ऑफ पेक्टिन अँड इनर लेअर इज कंपोज्ड ऑफ सेल्युलोज. आउटर लेअर हा पेक्टिन पासून बनलेला असेल तर इनर लेअर हा सेल्युलोज पासून बनलेला आहे. सेल वॉल इज फ्रीली परमिएबल बट प्लाझ्मा मेम्ब्रेन इज सिलेक्टिव्हली परमिएबल. सेल वॉल हे फ्रीली परमिएबल. हा पण एक महत्वाचा पॉइंट आहे की सेल वॉल हे कोणालाही आत येऊ देतं, पण म्हणजे पहिलं गेट आहे आणि प्लाझ्मा मेम्ब्रेन आतलं गेट आहे. तर पहिल्या गेट मधून कोणी आत या, पण आतल्या गेट मधून ठराविक मटेरियलच मध्ये जाऊ शकता. म्हणजे याचा अर्थ सांगा इट इज काय सांगा इट इज सिलेक्टिव्हली परमिएबल. काय कंडिशन येईल की हे सिलेक्टिव्हली परमिएबल त्या ठिकाणी असणार आहे. कसं असणार आहे सिलेक्टिव्हली परमिएबल. क्लिअर झालं सगळ्यांना. तर पॉइंट्स एकदा बघा बरं सर्व. सांगा सेल वॉल चे लेअर किती असता 2 लेयर्स असता. आउटर लेअर कशापासून बनलेला असतो पेक्टिन पासून आणि इनर लेअर कशापासून बनलेला असतो सेल्युलोज पासून. जो सेल वॉल आहे आउटर लेअर तो परमिएबल असतो सगळ्यांना फ्रीली परमिएबल आणि इनर लेअर जो आहे तो प्लाझ्मा मेम्ब्रेन आहे तो सिलेक्टिव्हली परमिएबल असेल. कसा असेल मित्रांनो सिलेक्टिव्हली परमिएबल. तर बघा आत्ताच पॉइंट झाला आहे. द लेंथ ऑफ रूट हिअर इज. साधारण रूट हिअर ची लेंथ किती असते. काय ऑप्शन येईल बघा बरं. लेंथ ऑफ रूट हिअर इज कोणता ऑप्शन आहे समीक्षा मोरे ए ऑप्शन, सिद्धी कुदळे, अक्षय गाडेकर ए ऑप्शन, माया थोरात ए ऑप्शन. चला 20-22 जण आहे त्याच्यातले 2-4 जणच फक्त कमेंट करताय. स्वरांजली व्हेरी गुड ए ऑप्शन. रूट हिअरची लांबी किती असते तर त्याचा आन्सर आहे 1 to 10 मिलीमीटर. किती असते सांगा इट इज 1 to 10 मिलीमीटर. बेग करेक्ट ऑप्शन आहे ए. प्रतीक्षा काळे, वेदांग सदावर्ते व्हेरी गुड. सर्व पटापट उत्तर सांगताय. करेक्ट आन्सर आहे ए ऑप्शन. The length of root hair is 1 to 10 millimeter. Which one of the following is incorrect about the cell wall of the root hair? चला बघा बरं. Which one of the following is correct about the roots about the cell wall of the root hair? बघा इनकरेक्ट म्हटलेले कोणता पार्ट हा इनकरेक्ट आहे. करेक्ट ऑप्शन कोणतं आहे बघा. द आउटर लेअर इज मेड अप ऑफ सेल्युलोज अँड इनर लेअर इज मेड अप ऑफ पेक्टिन. आताच तुम्हाला इथं पॉइंट दाखवतो मी. बघा बरं आउटर लेअर इज मेड अप ऑफ कशाचा आहे पेक्टिन. आउटर लेअर पेक्टिन पासून आहे. लक्षात घ्या आउटर लेअर पेक्टिन पासून आहे आणि इनर लेअर सेल्युलोज पासून आहे. ओपी बघा आपण म्हटलं आउटर लेअर पेक्टिन, आउटर लेअर पेक्टिन आणि इनर लेअर सेल्युलोज. आणि त्यांनी काय सांगितलं बघा बरं आउटर लेअर सेल्युलोज आणि इनर लेअर पेक्टिन. म्हणजे हे वाक्य चुकीचं आहे. ऑप्शन म्हणून हे करेक्ट आहे. तर करेक्ट ऑप्शन आलं सी. कुदळे, सिद्धी कुदळे,
नंतर बेग, समीक्षा मोरे, नंतर वेदांग सदावर्ते यांनी पण करेक्ट सांगितलं. काय सांगताय वेदांग सदावर्ते? द आउटर लेअर इज मेड अप ऑफ सेल्लोज अँड इनर लेअर इज मेड अप ऑफ पेक्टिन. हे वाक्य चुकीचं आहे. का? आउटर लेअर इज मेड अप ऑफ पेक्टिन अँड इनर लेअर इज मेड अप ऑफ सेल्लोज. हे वाक्य करेक्ट आहे का? तर नेक्स्ट क्वेश्चन बघा. आता थोडे मोठे मोठे वाक्य आहे, बघा बरं याच्यातलं काय करेक्ट आहे. त्याला वाचायचंय आणि करेक्ट पार्ट शोधायचा आहे. अक्षय गाडेकर ए ऑप्शन, सिद्धी कुदळे ए ऑप्शन, वेदांग सदावर्ते ए ऑप्शन. बघा बरं, सेल वॉल ऑफ रूट हिअर इज फ्रीली परमिएबल. हे करेक्ट आहे का बरं? आताच बघितलं की सेल वॉल हे आउटर आहे, ते करेक्ट आहे. सुमित मोरे ए ऑप्शन, व्हेरी गुड. नंतर सेल वॉल इज फ्रीली परमिएबल अँड प्लाझ्मा मेम्ब्रेन इज सिलेक्टिव्हली परमिएबल. दुसरं वाक्य बघा बरं, प्लाझ्मा मेम्ब्रेन ऑफ रूट हिअर सेल इज सिलेक्टिव्हली परमिएबल. दोन्ही वाक्य करेक्ट आहे. काय? सेल वॉल ऑफ रूट हिअर इज फ्रीली परमिएबल करेक्ट आहे आणि प्लाझ्मा मेम्ब्रेन इज सिलेक्टिव्हली परमिएबल. म्हणजे याचा अर्थ दोन्ही ऑप्शन करेक्ट आहे. गायत्री पैठणकर त्यांनी पण करेक्ट सांगितलं. माया थोरात ऑप्शन चेक करा, डी ऑप्शन नाही त्या ठिकाणी. काय येईल? बोथ स्टेटमेंट 1 अँड स्टेटमेंट 2 आर करेक्ट. दोन्ही स्टेटमेंट 1 आणि स्टेटमेंट 2 बोथ आर करेक्ट. नेक्स्ट बघा, आता हा पाठ दिलेला आहे. चला बघा बरं याच्यात आता आपण सेलचं जे रूट हिअर सेल्स आहे, इपिप्लेमा सेल, त्याचं स्ट्रक्चर त्या ठिकाणी बघितलं. त्याच्यात बघा काय वाटतंय, पटकन सांगा ऑप्शन. अक्षय गाडेकर, सिद्धी कुदळे डी ऑप्शन बरोबर आहे. बघा इथं बघा, हे काय आहे आत्ताच सांगितलं. हे कोण आहे? एक्स, दॅट इज द न्यूक्लियस. एक्स काय त्या ठिकाणी मित्रांनो? एक्स इज द न्यूक्लियस. एक्स काय त्या ठिकाणी? न्यूक्लियस आहे. आणि अजून काय विचारलेले त्यांनी? वाय. तर इथं बघा मी असे डॉट डॉट दाखवले होते तुम्हाला, आणि हे डॉट डॉट्स काय सांगा? मायटोकॉन्ड्रिया. हे डॉट डॉट्स काय आहे? मायटोकॉन्ड्रिया. आणि हे एक्स कोण आहे सांगा? न्यूक्लियस. तर एक्स इज द न्यूक्लियस अँड वाय इज द मायटोकॉन्ड्रिया. एक्स इज द न्यूक्लियस अँड वाय इज द मायटोकॉन्ड्रिया. देअरफॉर करेक्ट ऑप्शन इज डी ऑप्शन. पटापट बघा बरं, हे कोण आहे? सेल वॉल आहे. त्यानंतर आतलं कोण आहे? प्लाझ्मा मेम्ब्रेन आहे. नंतर इथं कोण आहे? व्हॅक्युअल आहे. इथं कोण आहे? तर सायटोप्लाझम आहे. हे पण व्हॅक्युअलच आहे. हा पूर्ण व्हॅक्युअल आहे. हे न्यूक्लियस आहे आणि हे मायटोकॉन्ड्रिया आहे. सगळे नावं मी तुम्हाला परत एकदा क्लिअर केले. तुम्हाला हे नावं लक्षात ठेवायचे. मग आता बघा 2024 आणि 2022 दोन वेळेस हा क्वेश्चन विचारला गेलेला आहे. तर आपल्याला व्यवस्थित त्या ठिकाणी त्याचं स्ट्रक्चर लक्षात घ्यायचं आहे. ओके, नेक्स्ट बघा आता, सोर्सेस ऑफ वॉटर फॉर प्लॅन्ट. प्लॅन्ट करता पाण्याचे सोर्सेस काय? प्लॅन्ट ॲब्सॉर्ब वॉटर फ्रॉम रायझोस्फिअर. आता रायझोस्फिअर म्हणजे काय असतं बघा, तर रूट्सच्या शेजारी
असणारा भाग, हे रूट्स आहे समजा, हे स्टेम आहे. तर इथं जे रायझो, काय लक्षात घ्यायचं, रायझो म्हणजे रूट्स आणि स्पेअर म्हणजे रिजन. रायझोस्पेअरचा अर्थ असतो रूट्स, रिजन अराउंड द रूट्स. रायझोस्पेअरचा अर्थ काय घ्यायचा आहे सांगा, रिजन अराउंड द रूट्स. काय अर्थ घ्यायचा आहे, रिजन अराउंड द रूट्स इज कॉल्ड रायझोस्पेअर. तर मग रिजन अराउंड द रूट्स म्हणजे मग जे रूटच्या अवतीभोवती जागा आहे त्याला रायझोस्पेअर म्हणायचं. तिथून पाणी ऍब्झॉर्ब केलं जातं. आता द सॉइल इज द मेन सोर्स ऑफ वॉटर फॉर प्लांट, बट ऑल वॉटर दॅट इज प्रेझेंट इन द सॉइल इज नॉट अवेलेबल फॉर प्लांट. म्हणजे झाड जमिनीतूनच पाणी ऍब्झॉर्ब करतं, बट ऑल वॉटर दॅट इज अवेलेबल इन द सॉइल इज नॉट अवेलेबल फॉर द ऍब्झॉर्प्शन. ते सगळीचे सगळं है ना, लग्नात गेल्याने सगळं जेवण आपलं नाही, आपलं जेवढं काय तेवढंच आहे. तसा हा प्रकारे वॉटर प्रेझेंट इन द सॉइल ऑकर आहेत. बघा आता पाण्याचे वेगवेगळे प्रकार आहे जमिनीतल्या. पहिलं पाणी असतं ग्रॅव्हिटेशनल ऑर फ्री वॉटर. पहिलं पाणी कोण असेल सांगा, ग्रॅव्हिटेशनल ऑर फ्री वॉटर. जे पाणी जमिनीमध्ये पर्कोलेट होऊन, पर्कोलेशन म्हणजे झिरपत झिरपत पार खाली गेलेलं आहे, जे झाडांच्या रूट्स, म्हणजे आता समजा रूट्स इथं आहे आणि हे पाणी इथं आहे, ज्यापर्यंत रूट्स कधीच जाणार नाही, तर याला म्हणता ग्रॅव्हिटेशनल वॉटर. आणि मला सांगा, जर रूट्स त्या पाण्यापर्यंत पोहोचू शकत नाहीये, लक्षात घ्या, जर ते रूट्स पाण्यापर्यंत पोहोचू शकत नाहीये तर मग ते पाणी झाडांना उपलब्ध नाहीये. मग ग्रॅव्हिटेशनल वॉटर इज नॉट अवेलेबल फॉर द प्लांट फॉर ऍब्झॉर्प्शन. आणि काय आलं वाक्य सांगा, दॅट वॉटर पर्कोलेट्स डीप ड्यू टू द ग्रॅव्हिटी ऑफ द सॉइल इज कॉल्ड ग्रॅव्हिटेशनल वॉटर. वॉटर पर्कोलेट डीप ड्यू टू द ग्रॅव्हिटी in the soil is called gravitational water, and this water is not available for plant for absorption. त्यानंतरचं कोणतं येईल, हायग्रोस्कोपिक वॉटर. नेक्स्ट बघा, हायग्रोस्कोपिक वॉटर. तर जे पाणी काय केलेलं आहे, मातीने धरून ठेवलेलं आहे, म्हणजे जे पाणी मातीने ऍब्झॉर्ब केलेलं आहे, हे इथं बघा मातीचं कण आहे आणि हे पाणी आतमध्ये. The fine soil particle imbibe or adsorb water and hold it. जे मातीचे कण आहे ते पाण्याला ऍब्झॉर्ब करून धरून ठेवतात. तर त्यावेळेस जे पाणी मातीच्या कणांनी धरून ठेवलेलं आहे त्या पाण्याला म्हणता हायग्रोस्कोपिक वॉटर. अँड दिस वॉटर बघा, द सॉइल पार्टिकल इम्बिब ऑर ऍड्झॉर्ब. ऍड्झॉर्प्शन म्हणजे काय सांगा, असं पक्क धरून राहील. हे मातीचा कण आहे मोठा आणि त्याच्यावर हे पाणीचे कण आहे आणि हे याला पक्के झालेले, तर हे सुद्धा पाणी उपलब्ध नाहीये ऍब्झॉर्ब करण्याकरता. Plant cannot absorb or root cannot absorb that water. Next water is combined water. Next water काय येईल, combine. आता उदाहरणार्थ बघा, Al2O3 dot XH2O, SiO2 dot XH2O. सांगा बरं, here water is combined with SiO2, here water is combined with Al2O3. Such water which is present बघा in the hydrated oxides of silicon and aluminum. याला म्हणायचं हायड्रेटेड ऑक्साइड ऑफ ॲल्युमिनियम आणि याला म्हणायचं हायड्रेटेड ऑक्साइड ऑफ सिलिकॉन. आणि हे सुद्धा पाणी रूट्सला ऍब्झॉर्ब करण्याकरता उपलब्ध नाहीये मित्रांनो. दिस वॉटर इज नॉट अवेलेबल फॉर ऍब्झॉर्प्शन अँड सच वॉटर विच इज in the present in the form of hydrated oxides of silicon, aluminum, etc. is called combined water. Water present in the form of hydrated oxides of
silicon, aluminum, etc. is called combined water, and this water is not available for plant for absorption. हे जे पाणी आहे हे सुद्धा उपलब्ध नाहीये कोणाकरता? ऍब्झॉर्प्शन करता. तर हे झालं कंबाईन वॉटर. याला काय नाव द्यायचंय सांगा? इट इज द कंबाईन वॉटर. नेक्स्ट पार्ट आहे कॅपिलरी वॉटर. आता बघा हे पाणी महत्वाचं आहे. कोणतं? कॅपिलरी वॉटर. तर आता बघा इथं समजा हे मातीचे कण आहे अँड दिस इज द स्पेस प्रेझेंट बिटवीन द सॉइल पार्टिकल. बघा हे स्पेस आहे आणि इथं जे पाणी आहे कुठं? मातीच्या कणांमध्ये ज्या मोकळ्या जागा आहे तिथे जे पाणी आहे त्याला म्हणता कॅपिलरी वॉटर. काय येईल मग सांगा? सम अमाऊंट ऑफ वॉटर इज हेल्ड. सम अमाऊंट ऑफ वॉटर इज हेल्ड इन द पोर्स. म्हणजे मोकळ्या जागा कुठं? प्रेझेंट बिटवीन द नेबरिंग सॉइल पार्टिकल ड्यू टू कॅपिलॅरिटी. अँड सच वॉटर विच इज हेल्ड or which is present between the pores of soil particle is called capillary water, and this capillary water is available for the absorption. हे जे capillary water आहे मित्रांनो हे उपलब्ध आहे absorption करता. चला एकदा आपण लक्षात घेऊ. सांगा पहिलं होतं ग्रॅव्हिटेशनल वॉटर नॉट अवेलेबल. दुसरं होतं हायग्रोस्कोपिक वॉटर नॉट अवेलेबल. तिसरं होतं कंबाईन वॉटर which is present in the form of hydrated oxides of silicon and aluminum, and that is also not available for the absorption. And the last one is capillary water which is present between the pores of soil particle, and that water is available for the absorption. ते पाणी उपलब्ध आहे absorption करता. तर मग capillary water is only available for the absorption. चला बघा बरं. मॅच द कॉलम 2024, 2023, 2022 तीन वेळेस विचारलेला हा क्वेश्चन आहे. बघा पहिलं आहे ग्रॅव्हिटेशनल वॉटर, दुसरं आहे हायग्रोस्कोपिक. सगळी कन्सेप्ट क्लिअर होऊन जाईल. बघा या क्वेश्चनचा आन्सर ज्याला येईल ना असं समजायचं त्याची सर्व कन्सेप्ट त्या ठिकाणी क्लिअर आहे. ग्रॅव्हिटेशनल वॉटर. पर्कोलेट शब्द आला का बघा वर कुठं? पर्कोलेट. पर्कोलेट शब्द जिथं येईल ना ते ग्रॅव्हिटेशनल असतं. तर मग काय आलं बघा? वॉटर प्रेझेंट इन नाही वॉटर दॅट पर्कोलेट डीप इन टू द सॉइल इज कॉल्ड ग्रॅव्हिटेशनल वॉटर. आता दुसरं बघू आपण हायड्रेटेड वॉटर. सांगा बरं. तर वॉटर ऍब्झॉर्ब अँड हेल्ड बाय सॉइल पार्टिकल. कंबाईन वॉटर प्रेझेंट इन द फॉर्म ऑफ हायड्रेटेड ऑक्साइड्स ऑफ सिलिकॉन और अल्युमिनियम. आणि कॅपिलरी वॉटर वॉटर प्रेझेंट इन पोर्स बिटवीन द सॉइल पार्टिकल्स. वॉटर प्रेझेंट बिटवीन द पोर्स ऑफ सॉइल पार्टिकल. वेदांग सदावर्ते ए ऑप्शन. सिद्धी कुदळे ए ऑप्शन. अक्षय गाडेकर ए ऑप्शन. गायत्री पैठणकर ए ऑप्शन. स्वरांजली पठारे ए ऑप्शन. ऋतुजा ठेंगडे ए ऑप्शन. व्हेरी गुड. करेक्ट आहे का बघून घेऊ पण आपण. ऑप्शन करेक्ट आहे. सुमित मोरे ए ऑप्शन. बघा बरोबर आहे का? बघा 1चं सी हे बरोबर आहे. 2चं ए बरोबर आहे. सीचं 3चं डी बरोबर आहे आणि 4चं 2 बरोबर आहे. करेक्ट इज ए ऑप्शन. करेक्ट ऑप्शन कोणता आलं मित्रांनो? ए. समीक्षा चव्हाण ए ऑप्शन. बेग ए ऑप्शन. समीक्षा मोरे ए ऑप्शन. व्हेरी गुड. सगळ्यांचे ऑप्शन करेक्ट आहे. नेक्स्ट बघावर आता याचं काय आन्सर येतं पटकन 1 मिनिटामध्ये, अर्ध्या मिनिटात, 70 मिनिटात पटकन सांगा. अशा क्वेश्चनला आहे ना 5 सेकंद सुद्धा नको. ए ऑप्शन करेक्ट. सिद्धी कुदळे बी ऑप्शन. अक्षय गाडेकर बी ऑप्शन. गायत्री पैठणकर बी ऑप्शन. कोणतं वॉटर सांगा? बेग ए ऑप्शन चुकीचं आहे. करेक्ट इज कॅपिलरी वॉटर. कोणतं सांगा? कॅपिलरी. कदाचित तुम्ही मागच्या क्वेश्चनचं सांगितलेलं असेल. तर कोणतं पाणी उपलब्ध आहे? कॅपिलरी वॉटर इज अवेलेबल फॉर द ऍब्झॉर्प्शन. नेक्स्ट इज वॉटर
मायक्रो इन्व्हायरमेंट अराउंड द रूट फॉर्म्स. सांगा, जे रूटच्या भोवती असणारं वातावरण आहे त्याला काय म्हणतात? पटकन सांगा. रूटच्या भोवती असणारं वातावरण. करेक्ट ऑप्शन कोणतं येईल? पूजा जाधव बी ऑप्शन, सिद्धी कुदळे, समीक्षा मोरे, वेदांग सदावर्ते. करेक्ट आहे, पटापट सांगा. द करेक्ट इज बी ऑप्शन. करेक्ट आहे, रायझोस्फेअर. रायझो म्हणजे रूट आणि स्पेअर्स म्हणजे त्याच्या भोवतीची जागा. रूटच्या भोवतीची जागा त्याला म्हणता मित्रांनो रायझोस्फेअर. स्वरांजली बरोबर आहे, बेग बरोबर आहे, व्हेरी गुड. सगळे पटापट उत्तर सांगताय. ऋतुजा व्हेरी गुड. नेक्स्ट बघा, हे बरोबर आलं सर्वांचं, रायझोस्फेअर. क्वेश्चन नेक्स्ट 2025 ला विचारलंय बघा. हाय पण क्वेश्चन, विच वन ऑफ द फॉलोइंग टाइप ऑफ वॉटर इज ऍब्झॉर्ब बाय द प्लांट फ्रॉम द सॉइल. बघा बरं काय येतं आन्सर. विच टाइप ऑफ वॉटर इज ऍब्झॉर्ब बाय द प्लांट फ्रॉम द सॉइल. जमिनीतून कोणतं पाणी त्या ठिकाणी ऍब्झॉर्ब केलं जाईल. तर आपल्याला माहिती आहे विच वॉटर इज ऍब्झॉर्ब फ्रेंड्स. द वॉटर विच इज कॅप्युलरी वॉटर. आणि कॅप्युलरी वॉटर कुठं प्रेझेंट असतं ते बघा. सांगा, वॉटर परकोलेटेड डीप इन टू द सॉइल, ग्रॅव्हिटेशनल वॉटर. वॉटर हेल्ड इन पोअर्स. बघा, इन पोअर्स बिटवीन द सॉइल पार्टिकल. हे करेक्ट आन्सर आहे. काय सांगा, तर जे पाणी मातीचे कण आहे तर दोन कणांच्या मध्ये जी मोकळी जागा आहे तिथे ते पाणी प्लांट ऍब्झॉर्ब करतं. आणि सांगा बरं त्या पाण्याला काय म्हणतात? पटकन कमेंट करून सांगा. जे पाणी पोर पार्टिकलच्या सॉइल पार्टिकलच्या मध्ये त्याला काय म्हणायचं? समीक्षा मोरे बी ऑप्शन करेक्ट आहे. पूजा जाधव बी ऑप्शन, व्हेरी गुड. बेग बी ऑप्शन करेक्ट आहे, व्हेरी गुड. समीक्षा मोरे सांगते कॅपिलरी वॉटर म्हणायचं, बरोबर आहे, व्हेरी गुड. तर करेक्ट आन्सर आलं बी. आणि त्या पाण्याला काय म्हणता ते सुद्धा समीक्षाने बरोबर सांगितलेलं आहे. नंतर अक्षय गाडेकरनी पण बरोबर सांगितलेलं आहे. दॅट वॉटर इज कॉल्ड कॅपिलरी वॉटर, व्हेरी गुड. आता नेक्स्ट प्रॉपर्टी, रूट हियर ऍब्झॉर्ब द वॉटर बाय युजिंग 3 प्रोसेस. जे रूट्स आहे ते 3 प्रोसेसचा वापर करून पाणी ऍब्झॉर्ब करतात. 3 प्रोसेसचा, इम्बिबिशन, डिफ्युजन अँड ऑस्मोसिस. काय सांगा? इम्बिबिशन, डिफ्युजन अँड ऑस्मोसिस. पहिली प्रॉपर्टी काय आहे? इम्बिबिशन. दुसरी प्रॉपर्टी काय आहे? डिफ्युजन. तिसरी प्रॉपर्टी काय आहे? ऑस्मोसिस. तर पहिलं बघू आपण, इम्बिबिशन. पहिली प्रॉपर्टी काय आहे? इम्बिबिशन. सांगा, आता समजा आपण पावसाळ्यामध्ये दरवाजे फुलून जातात, माहिती आहे ना, दरवाजे लागत नाही. का बरं? कारण पावसाळ्यामध्ये दरवाजे काय ऍब्झॉर्ब करून घेता? पाण्याची ऍब्झॉर्प्शन करता. कशाचं? पाण्याचं. आणि त्यामुळे दरवाजे फुगून जातात. आणि का बरं? कारण त्या ठिकाणी जे लाकूड आहे, लाकडामध्ये सेल्युलोज असतं. लाकडामध्ये काय असतं मित्रांनो? सेल्युलोज. अँड सेल्युलोज इज अ हायड्रोफिलिक सबस्टन्स. हायड्रोफिलिक मीन्स पर्टिक्युलरली वॉटर लव्हिंग सबस्टन्स. अँड देअरफॉर त्या ठिकाणी देअर इज स्वेलिंग ऑफ द डोअर्स अँड विंडोज इन रेनी सीझन. अँड दिस प्रॉपर्टी इज कॉल्ड इम्बिबिशन. याला काय नाव द्यायचंय सांगा? इम्बिबिशन हे नाव त्या ठिकाणी दिले जाईल. आता द सबस्टन्स दॅट ऍब्झॉर्ब वॉटर, एडी एबी नाही, ऍब्झॉर्ब. एबी वेगळं आहे आणि एडी वेगळं आहे. तर दगडावरती पाणी ऍब्झॉर्ब होतं आणि स्पंज मध्ये ऍब्झॉर्ब होतं. स्पंज मध्ये दोन्ही होतं पण ऍब्झॉर्ब होतं मेनली, ते आपण लक्षात घेण्याकरता. तर हे लक्षात घ्या. सबस्टन्स दॅट ऍब्झॉर्ब वॉटर ऑर लिक्विड. जो पदार्थ, आता दरवाजा आहे तो काय करतो? पाण्याला ऍब्झॉर्ब करतो, तर त्याला म्हणता इम्बिबंट. इम्बिबंट म्हणता. आणि जो दुसरा पदार्थ आहे जो ऍब्झॉर्ब म्हणजे मध्ये जातो, आता समजा दरवाजाच्या आत कोण गेलं? पाण्याची वेपर्स किंवा पाणी गेलं, त्याला म्हणता इम्बिबेट. काय नाव द्यायचंय? इम्बिबेट नाव द्यायचंय. तर इम्बिबिशन ही प्रॉपर्टी त्या ठिकाणी आहे. तर ऑलरेडी मी तुम्हाला सांगितलेलं आहे की रूट हिअर सेल वॉल इज मेड अप ऑफ पेक्टिन कंपाऊंड अँड सेल्युलोज.
आणि जे कसे हायड्रोफिलिक आहे अँड दे ॲब्झॉर्ब द वॉटर. ते काय करता, पाणी ॲब्झॉर्ब करता अँड दॅट इज द इम्बिबिशन. आता डिफ्युजन म्हणजे काय मित्रांनो, एक बघा साधं उदाहरण देतोय. एखाद्या स्वयंपाकघरामध्ये फोडणी दिली तर फोडणीचा वास बाहेरच्या हॉलमध्ये पण येतो. का बरं, तर सांगा, स्वयंपाकघरामध्ये फोडणीची जी वाफ तयार झाली आहे त्याचं कॉन्सन्ट्रेशन जास्त आहे आणि हॉलमध्ये कमी आहे. तर मग सांगा, त्या फोडणीची जी वाफ आहे त्याचा फ्लो कुठून कुठं होतो, फ्रॉम हाय कॉन्सन्ट्रेशन टू लो कॉन्सन्ट्रेशन अँड दॅट इज कॉल्ड डिफ्युजन. आणि त्या प्रोसेसला काय नाव द्यायचंय मित्रांनो, डिफ्युजन हे नाव त्या ठिकाणी दिले जाईल. मग डिफ्युजन कॅन बी डिफाईन ॲज द मूवमेंट ऑफ आयन्स, ॲटम्स, मॉलिक्यूल ऑफ अ सबस्टन्स फ्रॉम द रिजन ऑफ देअर हायर कॉन्सन्ट्रेशन टू द रिजन ऑफ देअर लोअर कॉन्सन्ट्रेशन. आता बघा, जमिनीमध्ये जास्त पाणी आहे आणि रूट्समध्ये कमी पाणी आहे, तर पाणी कुठून कुठं जाईल, जमिनीतून रूट्समध्ये जाईल. कोणत्या प्रोसेसने जाईल, तर दॅट इज डिफ्युजन प्रोसेस. कोणत्या प्रोसेसने जाईल मित्रांनो, तर त्याचं उत्तर असेल द वॉटर मूव्स फ्रॉम हायर कॉन्सन्ट्रेशन टू लोअर, दॅट इज डिफ्युजन प्रोसेस. तर डिफ्युजन मी तुम्हाला सांगितलं कायनेटिक एनर्जीमुळं मूवमेंट होते. त्यानंतर कधीपर्यंत होते, डिफ्युजन टेक्स प्लेस अप टू इक्विलिब्रियम पर्यंत. म्हणजे काय, दोन्हीकडचं कॉन्सन्ट्रेशन सारखं झालं की प्रोसेस थांबून जाते. मग वॉटर क्रॉसेस द सेल वॉल. आता आपल्याला माहिती आहे की हे समजा रूट हिअर आहे, तर रूट हिअर मध्ये मेन 2 कवरिंग असतात. आउटर जे कवरिंग आहे ते सेल वॉल आहे आणि त्याच्या आतलं जे कवरिंग आहे ते प्लाझ्मा मेम्ब्रेन. लक्षात घ्या, आउटर कवरिंग जे कोणातलं, रूट हिअर. हे मी रूट हिअर घेतलेले बघा, हे मेन रूट आहे आणि त्याला हे रूट हिअर आहे. तर रूट हिअरचं आउटर कवरिंग जे ते सेल वॉल आहे आणि इनर कवरिंग जे आहे ते प्लाझ्मा मेम्ब्रेन आहे. तर समजा आता मी ब्ल्यू कलर दाखवतो, हे पाणी आहे, हे रूट्स कुठं, जमिनीतलं पाणी आहे, ते कुठं आलं, सेल वॉल मध्ये. म्हणजे सेल वॉलला क्रॉस केलं त्यांनी, तर कोणत्या प्रोसेसनी, तर लक्षात घ्या मित्रांनो, डिफ्युजन प्रोसेस. याच्यावर पण क्वेश्चन तयार होतं काय, की सेल वॉलला पाणी कोणत्या प्रोसेसनी क्रॉस करेल, तर त्याचं उत्तर असतं डिफ्युजन प्रोसेस. आणि आता प्रश्न आला, सांगा बरं, मधलं मेम्ब्रेन कोणतं आहे, प्लाझ्मा. आणि आता इथं जे पाणी आलेलं आहे कुठं, सेल वॉल आणि प्लाझ्मा मेम्ब्रेनच्या मध्ये जी जागा आहे तिथून पाणी प्लाझ्मा मेम्ब्रेनला कसं क्रॉस करेल, तर ऑस्मॉसिस प्रोसेसने. लक्षात घ्या, सांगा, वॉटर क्रॉसेस द वॉटर प्रेझेंट इन सॉइल व्हेन एंटर्स इन टू द रूट हिअर, इट क्रॉसेस द सेल वॉल by the process of diffusion and it crosses the plasma membrane by the process of osmosis. हे महत्वाचा पॉइंट लक्षात घ्या. The water crosses the cell wall by diffusion process and crosses the plasma membrane by osmosis and goes into the cytoplasm of the root hair cell. आणि मग दोन्ही दरवाजे क्रॉस केले का मग ते पाणी कुठं गेलं, तर रूट हिअरच्या सायटोप्लाझम मध्ये गेलं. पहिला दरवाजा सेल वॉल आणि दुसरा दरवाजा प्लाझ्मा मेम्ब्रेन. बघा आता, डिफ्युजन प्रेशर ऑफ प्युअर सॉल्व्हंट इज ऑलवेज मोर दॅन डिफ्युजन प्रेशर ऑफ सॉल्व्हंट इन सोल्युशन. द डिफरन्स इन, बघा काय कंडिशन आहे, प्युअर वॉटरचं डिफ्युजन होण्याची ताकद कधी जास्त असते, कोणापेक्षा, ॲज कम्पेअर टू द सोल्युशन. लक्षात घ्या, डिफ्युजन प्रेशर ऑफ प्युअर वॉटर इज ऑलवेज मोर दॅन डिफ्युजन प्रेशर ऑफ द सॉल्व्हंट इन द सोल्युशन. म्हणजे आता कंडिशन काय लक्षात घ्यायची, की जर असं कंपार्टमेंट केले आणि इथं मी सोल्युशन ठेवलं आणि इथं प्युअर वॉटर ठेवलं, तर प्युअर वॉटर इकडे जाईल, त्याचं डिफ्युजन होईल सोल्युशन कडे. म्हणजे याचा अर्थ डिफ्युजन होण्याची ताकद म्हणजे डिफ्युजन प्रेशर कोणाचं जास्त असतं, तर नेहमी सॉल्व्हंट, प्युअर सॉल्व्हंट म्हणजे प्युअर वॉटरचं जास्त असतं
ॲज कम्पेअर टू सोल्युशन. सोल्युशन म्हणजे काय सांगा, सॉल्व्हंट आणि सोल्यूट एकत्र केलं तर त्या ठिकाणी काय तयार होतं, सोल्युशन. मग आता समजा याचं हे प्युअर वॉटर आहे आणि ही शुगर सोल्युशन आहे समजा, तर याचं डिफ्युजन प्रेशर प्युअर वॉटरचं 80 आहे. कोणाचं, प्युअर वॉटरचं, म्हणजे फ्लो होण्याची टेंडन्सी, आणि याचं आहे 20. कोणाचं, सोल्युशनचं. सांगा बरं कोणाचं डिफ्युजन प्रेशर जास्त आहे. कोणाचं डिफ्युजन प्रेशर जास्त आहे, तर प्युअर वॉटर. प्युअर वॉटरचं डिफ्युजन प्रेशर किती आहे, 80 आहे, आणि सोल्युशनचं किती आहे, 20 आहे. तर माझा एकदम सिंपल प्रश्न आहे, व्हॉट इज द डिफरन्स बिटवीन दीज टू प्रेशर, दॅट इज 80 मायनस 20 दॅट इज इक्वल टू 60, आणि याला म्हणता डिफ्युजन प्रेशर डिफिसिट. काय नाव द्यायचंय, डिफ्युजन प्रेशर डिफिसिट, डीपीडी. प्युअर वॉटरचं डिफ्युजन प्रेशर कधी पण जास्त असतं ॲज कम्पेअर टू सोल्युशन, आणि दोघांमध्ये जो डिफ्युजन प्रेशरचा फरक आहे मित्रांनो, त्या फरकाला नाव द्यायचं डीपीडी, डिफ्युजन प्रेशर डिफिसिट. काय नाव द्यायचं सांगा, डिफ्युजन प्रेशर डिफिसिट हे नाव त्या ठिकाणी दिले जाईल. आणि किंवा त्याला सक्शन प्रेशर हे पण नाव देता, किंवा त्याला वॉटर पोटेन्शियल हे पण नाव त्या ठिकाणी दिलं जातं. लक्षात आले का पॉइंट, सांगा कोणाचं, तर वॉटरचं डिफ्युजन प्रेशर जास्त असतं सोल्युशन पेक्षा. दोघांमधला जो फरक आहे त्याला म्हणतात डीपीडी किंवा सक्शन प्रेशर किंवा वॉटर पोटेन्शियल. आणि डीपीडी जेवढं जास्त तेवढी पाण्याची डिमांड जास्त. मग समजा एखाद्या झाडाचा किंवा एखाद्या सेलचा डीपीडी जास्त आहे, याचा अर्थ त्या सेलला जास्त ताण लागलेली, त्या सेलला पाण्याची जास्त आवश्यकता आहे. म्हणजे ज्या सेलचा डीपीडी जास्त त्या सेलची वॉटर डिमांड जास्त. जी सेलचा डीपीडी जास्त ती जास्त ताणलेली सेल असेल. तर लक्षात घ्या, द टर्म डीपीडी रिप्रेझेंट द वॉटर डिमांड ऑफ द सेल. काय लक्षात घ्यायचंय बघा, द टर्म डीपीडी रिप्रेझेंट्स द वॉटर डिमांड ऑफ द सेल. काय सांगा, द टर्म डीपीडी रिप्रेझेंट्स द वॉटर डिमांड ऑफ द सेल. सेल हॅव्हिंग मोर डीपीडी विल ॲब्झॉर्ब मोर वॉटर. ज्या सेलचा डीपीडी जास्त असेल मित्रांनो, ती सेल जास्त पाणी त्या ठिकाणी ॲब्झॉर्ब करेल. तर डीपीडीची कन्सेप्ट त्या ठिकाणी महत्वाची आहे. कुठं कुठं महत्वाचं आहे बघा, डीपीडी और डिफ्युजन इज इम्पॉर्टंट इन ॲब्झॉर्प्शन ऑफ वॉटर, ॲब्झॉर्प्शन ऑफ मिनरल, कंडक्शन ऑफ वॉटर अगेन्स्ट द ग्रॅव्हिटी, एक्सचेंज ऑफ गॅसेस अँड ट्रान्सपोर्ट अँड डिस्ट्रीब्युशन ऑफ फूड. एवढ्या सगळ्या ठिकाणी कशाची कन्सेप्ट लागते मित्रांनो, डीपीडीची कन्सेप्ट लागते, किंवा डिफ्युजनची. कशाची कन्सेप्ट लागेल, डिफ्युजन. डिफ्युजन इज सिग्निफिकंट इन प्लॅन इन द ॲब्झॉर्प्शन ऑफ वॉटर, मिनरल, कंडक्शन ऑफ वॉटर अगेन्स्ट द ग्रॅव्हिटी, एक्सचेंज ऑफ गॅसेस, ट्रान्सपोर्ट अँड डिस्ट्रीब्युशन ऑफ द फूड. आता नेक्स्ट पार्ट आहे ऑस्मॉसिस. ऑलरेडी तुमचं केमिस्ट्रीमध्ये ऑस्मॉसिस झालेलं आहे. केमिस्ट्रीमध्ये जे ऑस्मॉसिस झालेलं आहे, द स्पॉन्टेनियस युनिडायरेक्शनल फ्लो ऑफ सॉल्व्हंट फ्रॉम सॉल्व्हंट साइड टू सोल्युशन साइड थ्रू सेमी परमिएबल मेम्ब्रेन इज कॉल्ड ऑस्मॉसिस. आपण घेतलेलं आहे केमिस्ट्रीमध्ये, तुम्ही घेतलेलं आहे, क्लिअर केली कन्सेप्ट. तर काय सांगा, सॉल्व्हंटचा फ्लो सोल्युशनकडे कशातून, सेमी परमिएबल मेम्ब्रेन मधून. आणि आपल्याला इथं ही कन्सेप्ट का महत्वाची मित्रांनो, कारण रूट मध्ये जे प्लाझ्मा मेम्ब्रेन असतं मित्रांनो, ते असतं सेमी परमिएबल मेम्ब्रेन. मग तिथून जो फ्लो होणार आहे पाण्याचा प्लाझ्मा मेम्ब्रेन मधून, आत्ताच मी तुम्हाला सांगितलं की प्लाझ्मा मेम्ब्रेनला क्रॉस करताना कोणती प्रोसेस होते, ऑस्मॉसिस. आणि म्हणून आपल्याला ऑस्मॉसिसची कन्सेप्ट त्या ठिकाणी घेणं गरजेचं आहे. ऑस्मॉसिस इज अ स्पेशल टाइप ऑफ डिफ्युजन. हे सुद्धा डिफ्युजनचाच प्रकार आहे,
but occurs through semi-permeable membrane. Semi-permeable membrane हे फक्त सॉल्व्हंट मॉलिक्यूलला स्वतःमधून जाऊ देईल, पण सोल्यूटला नाही जाऊ देणार. लक्षात आलं सर्वांना? तर दॅट इज द ऑस्मॉसिस प्रोसेस. नाउ देर आर टू टाइप्स ऑफ द ऑस्मॉसिस. ऑस्मॉसिसचे दोन प्रकार आहे, एक्झोऑस्मॉसिस अँड एंडोऑस्मॉसिस. एक्झोऑस्मॉसिस आणि एंडो. आता कधी पण लक्षात काय ठेवायचं की डायल्यूट कडून पाण्याचा फ्लो कुठे होईल? कॉन्सन्ट्रेटेड कडे. याला म्हणता ऑस्मॉसिस. डायल्यूट कडून पाण्याचा फ्लो कॉन्सन्ट्रेटेड कडे होईल. कुठून कुठे सांगा? डायल्यूट कडून पाण्याचा फ्लो कॉन्सन्ट्रेटेड कडे होईल, त्याला म्हणायचं ऑस्मॉसिस. तर आता ऑस्मॉसिस बघा, समजा मी काय केलं, एक सेल घेतली आणि इथं आजूबाजूला कॉन्सन्ट्रेटेड सोल्युशन ठेवलं आणि हे सेलच्या आतमध्ये जे ते डायल्यूट आहे समजा. बघा लक्षात घ्या, सांगा सेलच्या आतमध्ये काय कंडिशन आहे? डायल्यूट कंडिशन आहे. सेलच्या आतमध्ये कशी कंडिशन आहे? डायल्यूट. आणि आजूबाजूला कॉन्सन्ट्रेटेड आहे. तर सांगा, मी तुम्हाला आत्ताच सांगितलं डायल्यूट कडून फ्लो कुठं होतो? कॉन्सन्ट्रेटेड. सगळं पाणी सेलमधून बाहेर यायला लागेल ऑस्मॉसिस प्रक्रियेने आणि सेल पूर्ण सुकून जाईल आणि या सेल अशी चुरगळल्यासारखी वाटायला लागेल. याला म्हणता फ्लॅसिडिटी ऑफ द सेल. याला काय आहे सांगा? फ्लॅसिलिटी. मग काय येईल बरं? एक्झॉस्मॉसिस म्हणजे मायग्रेशन ऑफ द वॉटर or solvent from inside of the cell to outside of the cell. Migration म्हणजे स्थलांतर. From inside of the cell to outside of the cell. And therefore cell loses the water and become flaccid. म्हणजे चुरगळून जाईल ती. आणि याच्या विरुद्ध सांगा, जर बाहेरचं पाणी कुठं आलं? सेलच्या आतमध्ये. बाहेरचं पाणी कुठं आलं? सेलच्या आतमध्ये. एंडो. एंडो म्हणजे आत. सेलचं आत पाणी येतंय तर त्याला म्हणता एंडो ऑस्मॉसिस. आणि त्यामुळे सेल फुगून जाईल मित्रांनो. सेल बिकम टर्जिड. सेल कशी होईल सांगा? टर्जिड. आणि त्या ठिकाणी सेलचं टर्जिडिटी वाढत जाईल आणि तिथं सेलमध्ये पाण्याच्या फ्लोमुळं प्रेशर क्रिएट होईल आणि त्या प्रेशरला काय नाव द्यायचं? टर्गर प्रेशर. सांगा, एंडोऑस्मॉसिस झाल्यामुळे पाणी कुठे येतं? सेलच्या आत येतं. त्यामुळे सेल फुगून जाते आणि सेल फुगण्याच्या प्रक्रियेला टर्जिडिटी म्हणता. आणि त्या प्रक्रियेमुळं सेलच्या आतमध्ये प्रेशर क्रिएट होतं आणि त्या प्रेशरला नाव द्यायचं टर्गर प्रेशर. आणि या टर्गर प्रेशरच्या काय काय प्रॉपर्टीज आहे ते आपण उद्याच्या क्लासमध्ये कंटिन्यू करू. थँक्यू फ्रेंड्स. थँक्यू व्हेरी मच.